समर्थ श्रीराम. दशक 1 समास 8 सभा स्तवन. समर्थ सभांना नमन करीत आहेत. आध्यात्मिक सभांविषयी बोलताना त्यातील होणाऱ्या भक्ती गायनाचा, कथा कीर्तनाचा, वेद व्याख्यानांचा, निरूपणांचा उल्लेख ते करतात. जिथे परमार्थावरील संवाद आणि प्रश्नोत्तरं चालतात, जिथे शंकांचं समाधान केलं जातं, त्या सभा वंदनीय आहेत. अर्थातच सभा म्हटली की वेगवेगळ्या प्रकारचे लोक आलेच. योगी, ज्ञानी, पंडित, पुराणिक, विद्वान, साधक, धूर्त, तार्किक इत्यादी. जिथे कला संपन्न, विद्या संपन्न, धीराची आणि सत्वगुणयुक्त मंडळी एकत्र येतात, तिथे नित्य नवा स्वानंद भोगायला मिळतो आणि नित्य नवा संवादही चालतो. सभा 2 प्रकारच्या असतात, एक व्यावहारिक आणि एक आध्यात्मिक. व्यावहारिक सभा कशा असतात? कामधंदा किंवा उद्योगातल्या सभा, कार्यालयीन सभा, कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या मीटिंग्स म्हणजे सभा, राजकीय सभा इत्यादी. तर आध्यात्मिक सभा कशा असतात? ज्या आता आपण वर सांगितल्या, कथा, कीर्तनं, व्याख्यानविषयक. आपल्याकडे आर्यावर्तामध्ये सभांचा उल्लेख ग्रंथांमधून सुद्धा आढळतो. इसवी सन पूर्व सुद्धा सभा होत असत बरं का. चाणक्यकालीन सभा राष्ट्राला एका सूत्रात गुंफण्यासाठी आणि परकीय आक्रमणावर मात करण्यासाठी होत असल्याचे इतिहासामध्ये दाखले दिलेले आहेत. महाभारतकालीन सभा कोण बरं विसरू शकेल? द्रौपदी वस्त्रहरण, दुर्योधन, शकुनी यांच्या कूटकारस्थानांची सभा. या इतिहासाला, वर्तमानाला सभा कशा असू नयेत ते दर्शवून गेल्या. वानरांची आणि श्रीरामाची सभा अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचं शिकवून गेली. व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या उद्धारार्थ घेतल्या जाणाऱ्या सभांमध्ये हेतू शुद्ध असतो. त्या शुद्ध हेतू बाळगणाऱ्या सभासदांविषयी समर्थांना अत्यंत कळवळ आहे. पण आज जगात जे घडत आहे त्याविषयी आपण काही अनभिज्ञ नाही. द्वेषात्मक स्पर्धा, अहितचिंतन, अशुद्ध ध्येय यांनी बरबटलेल्या सभा अर्थातच निषिद्ध आहेत. आजची स्टार नोट काय सांगते? सत्य संकल्पांच्या सभांना ईश्वराचं पाठबळ मिळतं. श्रीराम समर्थ श्रीराम.